शिवतीर्थावर थोड्याच वेळात फडणवीसांसह शिंदेंची संयुक्त सभा। ठाकरे बंधूंनी सभेतनं केलेल्या टीकेला शिंदे फडणवीस काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष। बीएमसीसाठी महायुतीची ही शेवटची प्रचार सभा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची आज ठाण्यामध्ये जाहीर सभा। ठाण्यातील गडकरी रंगायतांसमोर सभेचं आयोजन। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची तोफ धडाडणार। उद्धव ठाकरे कोत्या मनाचे, तर उद्धव ठाकरे कोणत्याही संवैधानिक पदावर नव्हते। कोस्टल रोडच्या उद्घाटनाचा त्यांना अधिकार नव्हता, पण मला श्रेयवादाच्या लढाईत पडायचं नव्हतं, मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा। मातोश्रीचं दार उद्धव ठाकरेंनी बंद केलं होतं। ठाकरे माझ्याशी फोनवरही बोलायला तयार नव्हते। मुंबईकरांच्या हृदयाचे दरवाजे आता माझ्यासाठी उघडलेत, त्यामुळे मला कुठलेही दरवाजे उघडण्याची लालसा नाही, फडणवीसांकडून स्पष्ट। तामिळनाडूमधून रसमलाई आली होती। मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणाला, तुझा काय संबंध? भाजपचे नेते के अण्णामलाई यांच्या विधानाचा राज ठाकरेंकडून समाचार। मुंबईमध्ये पाय ठेवला तर पाय तोडू असं सामनामध्ये लिहिलंय, पण मी मुंबईत येणार। ठाकरेंच्या धमक्यांना घाबरत नाही, भाजपच्या के अण्णामलाईंचं ठाकरेंना आव्हान। पिंपरीमध्ये विरोधी उमेदवाराच्या घरी भाजपच्या कार्यकर्त्यांचा राडा। विरोधात उभे राहण्याची हिंमत कशी केली अशी धमकी दिल्याची डॉक्टर महिलेची तक्रार। विनयभंगाचाही आरोप। लाडकी बहीण योजनेचा लाभ अग्रिम स्वरूपामध्ये देण्यास निवडणूक आयोगाकडून मनाई। 14 जानेवारीपूर्वी खात्यात डिसेंबर-जानेवारीचे 3000 रुपये जमा होणार। या बातम्यांच्या विरोधात तक्रारीनंतर आता निर्णय। राज्य निवडणूक आयोगाला कोर्टाचा दिलासा। जिल्हा परिषद निवडणुकांसाठी कोर्टाकडून 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ। उद्या महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस। 15 जानेवारीला मतदान, तर 16 जानेवारीला कोण बाजी मारणार हे समजणार। मुंबईच्या झू परिसरामध्ये 200 इमारतीतील रहिवाशांचा मतदानावर बहिष्कार। धोकादायक इमारती आणि झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास रखडला। रुईया पार्क आणि कराची सोसायटी परिसरात बहिष्काराचे बॅनर्स।